So may I please request Mrs. Nisha Jagtap first? ओंकार म्युझिक बंद चालू कर हो दे म्युझिक बंद म्युझिक 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 ऑफ करना. हां ओंकार म्युझिक चालू कर. प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार. फर्स्ट मी अभिलाषाचे खूप आभार मानेल की तिने मला एवढ्या छान प्रोग्रामसाठी चीफ गेस्ट म्हणून माझी निवड केली. ॲक्च्युली महाराष्ट्र लेडीज असोसिएशन लेडीजसाठी बिझनेस प्लॅटफॉर्म हे चमकते थोडं जरा महाराष्ट्र लेडीज असोसिएशन बिझनेस ग्रुप तिने जो महिलांसाठी चालू केला आहे तो खरोखर खूप छान आहे आणि त्यांचं कौतुक करावं थोडं कमी आहे. म्हणजे 1.5 ते 2 वर्षात त्यांनी खूप छान ग्रो अप केलेलं आहे. त्याच्यासाठी खरं एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. सगळ्यांना आपण जे काही फेलिसिटेशन केलं, पुरस्कार दिले, त्यांनी छान बिझनेस केला, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यांनी खूप छान बिझनेस केला आणि तुम्ही सुद्धा त्यांना खूप छान म्हणजे सपोर्ट करून वेळोवेळी त्यांना वेबिनार सेमिनार्स काय जे असतील ते मदत करून त्यांच्या बिझनेसला तुम्ही ग्रो अप केलं. खूप छान कन्सेप्ट आहे तुमची अभिलाषा आणि तुमच्या या सगळ्या कार्यक्रमासाठी माझ्या खूप शुभेच्छा आहे. फक्त याच्यात मी अजून 1-2 कॅटेगरी जर तुम्ही ऍड केल्या तर खूप छान होतील. तुमच्याकडे ज्वेलरी आहे, मसालेवाले आहे, हे सगळं आहे, पण याच्यात तुम्ही अशा महिला आहेत की त्या गाडी सर्व्हिसिंग करतात. म्हणजे समजा गाडी सर्व्हिसिंग करणाऱ्या सुद्धा काल 2 महिला मला भेटल्या, त्यांचे स्वतःचे वर्कशॉप आहेत. अशा लेडीजला पण मी तुमच्याशी कनेक्ट व्हायला सांगितले, कालच सांगितले. अशा खूप म्हणजे बरेचसे टाईप्स आहेत, त्या सुद्धा महिलांना तुम्ही कनेक्ट करा. टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये सुद्धा एखादी कोणी असेल तर त्यांना कनेक्ट करा. आणि 2 व्हीलर 4 व्हीलर लोन्स मध्ये किंवा त्यांना अशा बऱ्याचशा महिला आहेत की त्यांना नवीन गाडी घ्यायला शक्य होत नाही, अशा त्या म्हणजे बऱ्याचशा आहेत, त्यांना तुम्ही जॉईन करा. आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अशा बऱ्याचशा लेडीज आहेत, त्यांना पण मी सांगते की तुम्ही MLA जॉईन करा. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे महिलांसाठी. आणि महिलांनी कसं असतं, आपण खूप सारे ब्रोशर्स वाटा, भरपूर काय काय करा, पण महिलांनी माउथ पब्लिसिटी इतकी छान आहे ना महिलांची, याच्यातच आपला बिझनेस होतो खरं तर. त्याच्यामुळे फार काही तुम्हाला हे करायची गरज नाही. आपणच महिलांनी एकमेकांना वरती पुढे न्यायचं आहे. आपणच एकमेकांना मदत करून आपला बिझनेस ग्रो अप करायचा आहे. आणि सगळ्याजणी छान ग्रो अप करतात ते असंच अजून पुढेही तुम्ही बिझनेस छान ग्रो अप करा. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा. फार काही बोलत नाही, बरेचसे गेस्ट आहेत आणि इथं बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या माझ्या खूप जुन्या मैत्रिणी आहेत. त्यांना सगळ्यांना मी स्वतः अवॉर्ड दिल्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय की माझ्या मैत्रिणीला छान बिझनेस केलाय. त्यात योगिता आहे, श्रुती आहे, बरेच जणी आहेत. नंतर माने मॅडम आहेत, त्याची मी फार जुनी कस्टमर आहे, 17-18 वर्षापासूनची मी त्यांची कस्टमर आहे. खूप साऱ्या मैत्रिणी आहेत. सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. Thank you for the kind words. And indeed, mouth publicity is the key of any success, I believe, totally. May I please call upon stage Mrs. Nanda Kasar to give us guidance, quick guidance for all of us. ओंकार हां आता राहू दे, ते तिकडे जाते. चेंज F5 महाराष्ट्र लेडीज असोसिएशनच्या अवॉर्ड सेरेमनीला मला पण बोलावलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. सर्व मेंबर्स आणि उद्योजका आणि मी सर्वांची आभारी आहे. आणि मला खूप आनंद झालाय तुमचा उत्साह बघून. सगळा तुम्ही एकमेकीला बिझनेसची वाढ होईल या उद्देशाने तुमचा जो प्रयत्न चालू आहे त्याबद्दल मला बरं वाटलं, खूप आनंद झाला. थोडक्यात आणि आमच्या वेळी असं काही नव्हतं. मी पुण्यात आले, 92ला पुण्यामध्ये आले, त्यावेळेस असं काही नव्हतं. नाहीतर मी आज अजून खूप पुढे गेले असते. खूप छान आहे तुमचं. मी थोडक्यात माझी माहिती देते. माझी पार्श्वभूमी जी आहे तर माझं माहेर मराठवाड्यातली आहे मी
आणि सासर नगर आहे. तर सासर हे शेतकरी कुटुंब आहे सगळं. माझे वडील इंजिनियर होते, पण मला लवकर लग्न केलं आणि मला काहीच करता नाही आलं. म्हणून मी पुण्यामध्ये 10 वर्षांनी मुलांच्या शिक्षणासाठी इथे आले. माझ्या मिस्टरांनी मला खूप सहकार्य केलं आणि इथे मी छोटासा स्वेटरचं मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. आधी मी फॅशन डिझायनिंग केलं, छोटा कोर्स, आणि फॅशन डिझायनिंग पेक्षा मला स्वेटरचं बरं वाटलं म्हणून मी स्वेटरमध्ये पुढे आले. आणि मी पुण्यात येऊन 2 वर्ष घरगुती बिझनेस केला. त्याच्यानंतर मग मला त्याच्यात अशा अडचणी आल्या की मला मार्केटिंगला कोणी नव्हतं आणि मलाही ते करता येत नव्हतं मार्केटिंग. म्हणजे मला असं वाटायचं मी बाहेर गेले, खेड्यातून आलेली तिकडून, आणि इथं पुण्यात कसं फिरायचं. तर मी स्वतः थोडंसं डेअरिंग केलं आणि मार्केटिंगला मी स्वतः जायचे, प्रत्येक दुकानांमध्ये जायचे, ऑर्डर घ्यायचे. मला 2 बेबी सेटच्या ऑर्डर मिळाल्या तरी मला वाटायचं माझं खूप मोठं काम झालं आणि मी घरी यायचे. तर तुम्हाला खरं सांगते की मी पहिल्या 1 वर्षामध्ये 25,000 फक्त मजुरीचे कमवलेले होते. आणि मी दिवसाला आहे ना 4.5 किलोचं काम करायचे. 4.5 किलो लोकर मी विणायचे स्वेटर, आणि त्याचे मला त्यावेळेस 4.5 किलोचे 650 रुपये रोज दिवसाला पडायचे, मजुरी मिळायची. आणि त्याच्यानंतर मग मी 2 वर्षांनी मला 2 वर्षांनी दीप बंगला चौकात एक छोटंसं 270 स्क्वेअर फूटचं दुकान मी चालू केलं आणि त्याच्यात माझं बिझनेस 6 वर्ष केला मी. 6 वर्षांनी नंतर माझ्या मुलांनी मला माझ्या बरोबर मदत केली, मिस्टरांनी प्रोत्साहन दिलं. आणि ह्याच्यात अडचणी तशा खूप आल्या. अडचणी नातेवाईकाच्याच आल्या. हॅलो, मला प्रत्येक जण आढळायचं की तू कशाला बिझनेस करतो, नवरा एक क्लास ऑफिसर आहे, कशासाठी करतोय तू. पण मी ते जिद्द सोडली नाही. आणि मी नंतर 2000ला कर्वे रोडला मेहर वुलन्स म्हणून शॉप चालू केलं. त्याच्यात माझ्या मुलाची आणि मुलीची मला खूप मदत झाली, त्यांनी माझ्या बरोबर काम केलं. आणि मेहर वुलन्स चालू केल्यानंतर इतका छान रिस्पॉन्स मिळाला कर्वे रोडला. तर आमच्याकडे सगळे ब्रँड वगैरे, मी नंतर ब्रँडेड स्वेटर ठेवायला लागले आणि त्याच्यात मी पैसे कमवले स्वेटरमध्ये. आणि नंतर वाटलं तर मुलांचं लग्न झालं, आता काहीतरी कुठंतरी निवांत वेगळा बिझनेस करू, हा मुलाच्या ताब्यात देऊ, सुरू करते. मग नंतर मी शेती घेतली. शेतीची थोडी आवड होती, मग शेती घेतल्यानंतर मग काही दिवस दूध डेअरीचा बिझनेस केला. शेतीचा बिझनेस सक्सेस झाल्यानंतर गाई म्हशींचा गोठा केला. 280 म्हशी होत्या माझ्याकडे आणि 4 वर्ष मी दुधाचा बिझनेस केला. तर आउटलेट पुण्यामध्ये केलं. 4 वर्ष पुण्यामध्ये रोज सकाळ संध्याकाळ आमचं म्हशींचं दूध होतं 1000 लिटर. आणि 4 वर्षांनी नंतर मग असंच काय झालं, माझ्या मुलीचं लग्न झालं आणि मग सगळे पाहुणे हे ते म्हणायला लागले म्हशीचा बिझनेस कशाला करायचा, दुधाचा असं तसं, त्याच्यात त्रास होतो, टेन्शन्स वाढतात. त्याच्यामुळे मी ते वेगळं काय करायचं म्हणून एक गेट टुगेदर ठेवलं होतं. मेहरीत रोज आता जे चालू आहे त्याच्या आधी मी शेतावर एक पाहुण्यांचं 200-250 लोक आले होते, तर तिथे गेट टुगेदर ठेवलं आणि हुरडा पार्टी ठेवली. ती हुरडा पार्टी एवढी छान झाली की बऱ्याच लोकांनी मला सांगितलं तुम्ही का नाही करत हुरडा पार्टी चालू. मग डोक्यामध्ये हुरडा पार्टीचे विषय आले. आता सांगतायचं तर बघू करून आपण हुरडा पार्टी, म्हणून हुरडा पार्टी सुरू केली. तर एवढा रिस्पॉन्स आहे. मेहरी ट्रीट म्हणून तुम्ही ऐकलं असेल, तिथं आमचं 1 डे पॅकेज टूर असतं, तेही सक्सेस झालं. दुधाचा बिझनेस सक्सेस झाला. फक्त ना या बिझनेसमध्ये करताना लेडीजने काय करायचं की कंटाळायचं नाही. कंटाळा आला की मग आपण काहीच करू शकत नाही आणि पॉझिटिव्ह विचार ठेवायचे. मला फक्त एवढंच सांगायचं, मी ज्यावेळेस बिझनेस चालू केला, व्यवसाय चालू केला, त्यावेळेस मला काही येत नव्हतं. मेन म्हणजे मी आधी टॅली शिकले, अकाउंटिंगचं पूर्ण मी स्वतः बघायचे माझ्या बिझनेसचं. तर मला एक सुचवायचं तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करता एवढं सगळं, तर धाडस ठेवा, मुद्दा ठेवा, कंटाळू नका आणि स्वतःच्या व्यवसायाचं अकाउंटिंग स्वतःकडे ठेवा. स्वतःला ते नॉलेज पाहिजे.
आणि नवीन नवीन प्रोग्रेस होऊ द्या त्याच्या. असं काही करू नका एक बिझनेस केला आता दुसरा नाही करायचा, हाच इथेच थांबायचा, असं काही करू नका. पुढे पुढे जा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. धन्यवाद. Thank you so much. That was Nanda Kasar guiding us on her journey of business, and I'm sure this was truly inspiring for all of us, including me. I'd like to request Mrs. Jailam Chauhan to please come on stage and say a few words for us. Good afternoon, ladies. अभिलाषा मॅडम आणि सगळी मॅनेजमेंट टीम आणि यू ऑल वंडरफुल लेडीज, तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल मलाही खूप आनंद झाला. कारण इथे एक वेगळं वातावरण आहे, वेगळा उल्हास आहे असं मला वाटलं. बिझनेसमध्ये असं म्हटलं जातं की इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ सक्सेसफुल यू आर, it is important how many lives you have touched, how many hands you have lifted. आणि मला वाटतं हा मोठा प्लॅटफॉर्म आहे where अभिलाषा मॅडम have touched 74,000 members, which is really great strength. पूर्वी काय होतं आणि आता काय आहे? पूर्वी सासू सुना हे असायचं, आज एवढ्या सगळ्या आपण मैत्रिणी एकत्र येऊन बिझनेस ट्रेड करतोय आणि एकमेकीला वर आणण्यासाठी धडपडतोय, विच इज बिझनेस मंत्र. कलेक्टिव्हली इंडिव्हिज्युअली इट इज डिफिकल्ट, इट्स नॉट डिफिकल्ट, पण पूर्वीच्या बिझनेसचं मॉडेल ते होतं इंडिव्हिज्युअल, अँड टुडेज मॉडेल इज कोऑपरेशन. आपण जास्त मोठे होतो, हे सगळेच उद्योगांचं आता झालंय. कारण मला असं वाटतं when you done any business you need to study we need to study case studies of businesses. आणि आजचे बिझनेस बघा सगळे आपण फक्त नावं ऐकतो, गुगल, टेस्ला, ह्या सगळ्या मोठ्या बिझनेसेस मध्ये आणि भारतातलं टाटाज असू दे, अमूल असू दे, ही उदाहरणं आपण त्यांचा केस स्टडी केला तर काय लक्षात येतं की इट इज कॉर्पोरेशन. आणि जगभराला कसं पुढे आणायचं हा विचार करून ह्या लोकांची एवढी मोठी प्रगती झाली आहे. म्हणजे पर्पज ऑफ बिझनेस इज व्हॉट, तर ह्या जगातल्या लोकांचं भलं करायचं. मे बी इट इज डिफरंट मॉडेल, आपण जे काय करतो त्याच्यामध्ये हा एक छोटा विचार आपण केला तर मला वाटतं आपली खूप प्रगती होईल. आणि हा एक खूप छान प्लॅटफॉर्म आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला अडचणी येतात किंवा इनिशियल स्टेजला आपण ग्रो होताना आपलं प्रॉडक्ट चांगलं असेल तर आपण वाढतो, पण एका स्टेजला कुठेतरी गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे नाव नेक्स्ट लीप मी कशी घेऊ. तेव्हा ह्या सगळ्या लोकांची आपल्याला हेल्प होते की ह्यांनी कसं वाढवला बिझनेस, त्यांनी कसा केला, किंवा जी स्किल्स माझ्याकडे नाहीये ती मी आयदर शिकलं पाहिजे. जसं मॅडमनी सांगितलं एवढे बिझनेसेस त्यांनी केले की माझ्याकडे नसलेली स्किल्स मी कशी डेव्हलप करणार. तर ती स्किल्स डेव्हलप करण्यासाठी आपण काय करू शकतो तर त्या लेवलची माणसांचं नेटवर्क उभं करायचं आपल्या अवतीभोवती, आणि दॅट नेटवर्क हेल्प्स. आता ह्याच्यामध्येच माझ्या लक्षात आलं की इथे मार्केटिंगचे लोक आहेत, इथे फूड प्रॉडक्टची मंडळी आहेत, CA आहेत. मग आपल्याला एवढी सगळी मंडळी आपल्या आजूबाजू असल्यावर आपल्याला बिझनेस मध्ये कशाला काळजी पाहिजे. जेव्हा लागेल मदत तेव्हा त्यांची मदत. आणि एनीबडी यू आस्क, जनरली नाउअडेज नेटवर्क हॅज बिकम बिग थिंग. जे माझ्याकडे नाहीये 4 गोष्टी मला तुमच्या नेटवर्क मध्ये ते असेलच की मला ही माहिती हवी आहे तर कोण मला मदत करेल, असं तुम्ही करतच असाल, राईट. आणि ती हेल्प आज आपल्याला पटकन मिळून जाते.
त्यामुळे बिझनेसला सोपं होतं. आज तुम्ही मला बोलावलंय, आमचा बिझनेस खरंच एक काय कठीण समस्येमधनं आज जातोय. म्हणजे जे काही 35 वर्षात आम्ही अनुभवलं नव्हतं ते आता अनुभवतोय. म्हणजे राईट फ्रॉम लोकांच्या ऍग्री पासून ते एव्हरीथिंग. कारण आम्ही पैसे घेतले आहेत लोकांकडनं, पण वी आर फ्रंटलाइनर्स. आम्ही त्या फ्रंटला आहोत. लोकांना समजावून सांगतो इट्स डिफिकल्ट सिच्युएशन. नव्हती आली अशी सिच्युएशन, पण कधी काय होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे ह्या सिच्युएशनने आम्हाला खूप मोठा धडा दिला की डोंट पुट युअर एग्स इन वन बास्केट. यू नीड टू हॅव सबसिक्वेंट इन्कम फॉर सस्टेनेबिलिटी. हा एक धडा. दुसरा धडा म्हणजे यू नीड टू हॅव, पूर्वी म्हटलं जायचं की 6 महिन्याला यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर नेक्स्ट 6 months एनी इमर्जन्सीज. तर आता 6 महिने पण इनफ नाहीये. यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर 1 year ऑलमोस्ट. म्हणजे आमचं जवळजवळ हे 1 वर्ष गेलं. सो वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर दोज. फर्स्ट स्किल 50शी आली आणि जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हा रिअलाइज झालं व्हॉट एल्स आय कॅन डू. अँड माय आन्सर वॉज आय कॅन डू एनिथिंग एल्स बिकॉज आय हॅव डन ओनली ट्रॅव्हल. त्याच्यातली स्किल्स अक्वायर केली, त्याच्यामधलं सगळं नॉलेज आलं. आणि इट वॉज रिअलायझेशन की यु नो जेवढं आपल्याला करता येईल. म्हणजे सी इन आवर बिझनेस ऑल्सो हाऊ वी ग्रू. तर ग्रोथ होताना तो त्या बिझनेसचं नॉलेज, म्हणजे सी तुम्हाला पण ह्या गोष्टी येत असतील. माझेच अनुभव सांगते की वन डे देर वॉज नोबडी इन द ऑफिस. कारण when the organization was small. सॉरी, मला वेळ आहे म्हणजे तर सॉरी. हां, ओके. मी आटपता घेते. पण दिस इज हाऊ, जेव्हा एखादी डिफिकल्टी येते ती डिफिकल्टी पास झालं की आपण अजून मोठे झालेलो असतो. आणि तुम्ही कोणीही आपल्यावर आलेल्या डिफिकल्टीने खचून न जाता उभं राहणं आणि मोठं होणं, स्वतःची ग्रोथ करणं, हे मला खूप इम्पॉर्टंट वाटतंय. आणि तुम्हाला अशी डिफिकल्टी येणारच नाही, कारण एवढं सगळं नेटवर्क तुमच्या भोवती आहे. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हा ग्रुप अजून मोठा होऊ दे म्हणून अभिलाषा मॅडम आणि तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. Thank you, Mrs. Jairam. Cooperation case studies. I think those were the key words out of her speech. Thank you so much. Mrs. Pallavi Darwade, if you please come over the stage and give us some guidance from your life journey, business journey. Mrs. Pallavi Darwade. हाय, गुड आफ्टरनून. मी पल्लवी तरवडे ग्रुपच्याकडनं मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि माझ्याकडनं, माझ्या कुटुंबियांकडनं आज मला इथं बोलायला तुम्ही ही जी संधी दिली आहे. ॲक्च्युली खूप घाबरत होते, पण तुम्हाला सगळ्यांना पाहून मला इतका आनंद झाला. आणि मी 2 शब्द बोलते इथं की मला तुमच्याकडनं खूप असं बघायला मिळालं की तुम्ही एवढे सगळ्यांसाठी धडपड करताय, इतकं सगळ्यांना सपोर्ट करताय. हे लेडीजसाठी खूप चांगले आहे. आणि हे 2 वर्षात तुम्ही इतकं चांगलं सगळं हे केलंय की खूपच छान वाटते मला ह्या गोष्टीचं. आणि मेन अभिलाषा मॅडमचं कौतुक करते. आणि त्यांनी मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानते. आणि हे असंच पुढं खूप वाढत राहावं, चांगलं मोठं बिझनेस सगळ्यांकडनं व्हावा. छोट्यातल्या छोट्यात प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी कला असते, काहीतरी छंद असतो. तो जोपासण्याचा तिला हा एक चांगला मिळालेला वेळ आहे. आणि तिने प्रत्येकीने त्याच्यात काहीतरी घडलं पाहिजे. आणि होणार, हे सगळं होणार. प्रत्येक स्त्रीकडनं सगळं होणारच आहे. कारण का अशी कोणती स्त्री नाही जिच्याकडे काही कला नाहीये, काही छंद नाहीये. प्रत्येक छंदातनं, कलेतनं ती तिचा बिझनेस करू शकते. मी बिझनेस पर्यंत पोहोचलेली नाहीये, पण तुमच्याकडे पाहून मी नक्कीच तिथपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. आणि मी माझे 2 शब्द इथे थांबवते. वेळेअभावी जास्त बोलता येत नाहीये. धन्यवाद. मॅम थँक्यू. तरवडे आपण ज्या हॉटेलमध्ये बसले त्यांच्या ओनर आहेत. नेक्स्ट प्रत्येकाला कधी ना कधी लागणार आहे बँकेट हॉल. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. नेटवर्किंगचा पहिली स्टेप.
That was a secret. We were going to reveal at the end, but then yes, our chief guest, Mrs. Nisha Jagtap, Nanda Kasar, Jelam Chomal, and Pallavi Karvade. If you remember the keywords, key takeaways from their speeches were mouth publicity. Marketing is extremely important for any business, but that business has to come up from any capability, any talent that you might have. It could range from home services, beautician, real estate, anything of that sort. So that's the key. And lastly, but not least, Pallavi Karvade ma'am ji सांगितलं की it should be inspiring to the other person. It's not just you limit yourself कि तुमचा business काय आहे, but then you also have to expand your networking and business as well. So thank you so much. That was really inspiring. Okay, next we have is okay. या ग्रुपचं नाव काय आहे? हां, तुम्ही अरेंज करा होतं. या ग्रुपचं नाव काय आहे? आवाज. व्हेरी नाईस. सो महाराष्ट्र म्हणल्यावरती सगळ्यात पहिले तुमच्या समोर काय येतं? हा? अरे यार लावणी. ओके ठीक आहे. अजून काय येतं? वडापाव. ओके. नेक्स्ट मिसळ. ओके. आणखी अभिलाषा वेलोळे. दॅट वॉज इन्स्पायरिंग. व्हेरी नाईस. अजून साडी. ढोल ताशे. येस. नथीचा नथरा. व्हेरी नाईस. ओके. सो आय थिंक आपण आता बोलताना जस्ट आपण केक आपला खूप मोठा आणि खूप अट्रॅक्टिव्ह असा एक केक इथे रेडी आहे. सो तो इथे आपण सेट करतोय आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची स्पेशालिटी जी आहे, जी तुमची फरमाईश आहे, ताजी फरमाईश आहे, की ती आपण फुलफिल करूया. वी आर गोइंग टू हॅव अ लावणी परफॉर्मन्स हिअर. सो प्लीज बी रेडी फॉर दॅट. अभिलाषा मॅम, केक कटिंगला मे रिक्वेस्ट चीफ गेस्ट. आय एम सॉरी तुम्हाला बोलत आहे. स्पेशल गेस्ट प्लीज.